मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 4 कंपन्या बघणार आहोत. चारही कंपन्या चांगल्या आहेत, आपल्याला चांगले रिटर्न मिळवून देऊ शकतात. पहिली कंपनी आहे ॲस्ट्रल. ह्या कंपनीला आपण वारंवार चर्चा केली होती. 1750 पासून आपण ही कंपनी सांगत आहोत. सध्या ही कंपनी 2273 वर ट्रेड करत आहे. 2.74% ही काल वाढलेली आपण बघू शकतो. पाईप क्षेत्रातली ही एक लीडर असलेली कंपनी आहे. पाईप क्षेत्रामध्ये तर ही काम करतेच, त्याच्याबरोबर ती पेंट क्षेत्रात उतरली, अडेसिव्ह क्षेत्रात उतरलेली आहे आणि सॅनिटरी वेअरमध्ये सुद्धा ती कंपनी उतरलेली आहे. असा हिचा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ आहे. त्यामुळे ही कंपनी भविष्यात चालणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला घर बांधकामांमध्ये लागणारच आहेत आणि घर हे लोक बांधणारच आहेत. त्यामुळे ह्या कंपनीला भविष्यामध्ये धोका असू शकत नाही. ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघा, 61,000 करोडचं मार्केट कॅप आपण इथं बघू शकतो. स्टॉकचा पी पाहिला तर 108 आहे. ROC 23.6, ROE 17.9, फेस व्हॅल्यू 1 आहे आणि प्रॉफिट ग्रोथ 45.8 म्हणजे जवळपास 46ची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला इथं पाहायला मिळते आणि प्रमोटर होल्डिंग 54.1ची आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या कंपनीच्या चांगल्या आहेत. ज्यावेळेस कंपनीचे रिझल्ट खराब येत होते, तुम्ही इथं बघू शकता की इथं जे रिझल्ट होते ते इथं वर जायला पाहिजे होते. इथून रिझल्ट हे वर जायला पाहिजे होतं, ते इथं खाली आले आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 क्वार्टर कंपनी खाली आलेली आपण बघू शकतो. पण त्याच्यानंतर रिझल्ट चांगले आले, कारण अशा कंपन्यामध्ये रिझल्ट हे सतत खराब येऊन काही कंपनी बुडणार नाही. रिझल्ट चांगले आले. ज्यावेळेस रिझल्ट खराब येत होते त्यावेळेस आपल्याला गुंतवणूक करायची संधी होती. म्हणजे पोर्टफोलिओ तो जेव्हा मीडियन पीच्या जवळ ट्रेड करत होता हा शेअर, त्यावेळेस गुंतवणूक करायची आपल्याला चांगली संधी होती. आपण त्यावेळेस चर्चाही केली होती. 1750 पासून आपण चर्चा करत होता. मी सुद्धा 1773ला ह्या कंपनीला पुन्हा ॲड केलेलं आहे. पहिले तर घेतले होते पण पुन्हा ॲड केलेलं आहे. आमचे एक मित्र आहे डॉक्टर देवकर म्हणून, त्यांनीसुद्धा मला सांगितलं होतं की तुम्ही ॲस्ट्रल सांगितलं आहे त्यामुळे मी ॲस्ट्रल घेतलेलं आहे. त्यांनीसुद्धा 1775च्या दरम्यान ह्या कंपनीमध्ये ॲडिंग केलेली आहे. त्यांचा फायदा त्यांना आता भेटत असेल. ह्या कंपनीला पुढं बघू शकता की ही कंपनी जवळपास कर्जमुक्त असलेली आपण बघू शकतो. इथं बघा, ही कंपनी कर्जमुक्त आहे. कंपनी लीडर असूनही कंपनी आपल्याला कर्जमुक्त बघायला मिळते. सेल्स बघितले तर मार्च 2012 पासूनचे सेल्स आपण बघू शकतो. 565 करोडचे सेल्स आता 5,522 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. नेट प्रॉफिट 39 करोडचं नेट प्रॉफिट 570 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि चांगली सातत्य ह्याच्यामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तुम्ही बघू शकता की प्रॉफिट ग्रोथ 10 वर्षाची 22%, 5 वर्षाची 21%, पुन्हा 3 वर्षाची 22% व चालू वर्षामध्ये तर 46% आहे. चालू वर्षामध्ये ग्रोथ ह्याच्यासाठी आहे की कोरोनामध्ये घर बांधकाम थांबले होते आणि आता बऱ्याच प्रमाणात घर बांधकाम हे चालू झालेलं आहे. आजूबाजूला तुम्ही बघू शकता तुमच्या घराच्याही की भरपूर लोक हे घर बांधकाम करत आहेत आणि सरकारसुद्धा घरं बांधून देत आहे आणि याचं मटेरियल, यांचा माल त्याच्यामध्ये वापरला जाणारच आहे. प्रॉफिट ग्रोथ बघू शकता. स्टॉक प्राईस CAGR जो आहे 10 वर्षाचा 34%, 5 वर्षाचा 34%, 3 वर्षाचा 20% आणि चालू वर्षामध्ये 32%. तर स्टॉक प्राईस CAGR सुद्धा ह्या कंपनीचा एकदम चांगला आहे. विना टेन्शन कंपनी आपल्याला 30च्या आसपास CAGR बनवून देऊ शकते. म्हणजे 10 वर्षात कंपनी आपले पैसे 10 पटपेक्षा जास्त करू शकते. रिझर्व बघा, रिझर्व जर बघितलं तर 2,875 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज पाहिलं तर फक्त 98 करोडचं कर्ज आपण बघू शकतो. चार्ट बघितला तर वारंवार मीही सांगत होतो, इथंच जेव्हा सपोर्ट घेतला होता 2 वेळेस आणि त्याच्यानंतर कंपनी ही सपोर्ट घ्यायला खाली आली नाही आणि कंपनी वरच ट्रेड करत होती. तुम्ही इथं बघू शकता. तर यावरून लक्षात येत होतं की कंपनी आता ब्रेकआउट देईल आणि मी सांगतही होतो की कंपनी आता ब्रेकआउट देऊ शकते आणि 2150च्या आसपास ब्रेकआउटचं किंमत होती आणि त्याच्यापुढं आता कंपनी 2273 वर आलेली आहे. म्हणजे कंपनीचा ब्रेकआउट झाला आहे. इथून चांगली वाढ आपल्याला पाहायला मिळू शकते. पुढची कंपनी आहे इज माय ट्रिप. 44.1 वर ट्रेड करत आहे. म्हणजे 44 रुपये 10 पैशावर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो. ज्यांना छोटी कंपनी पाहिजे, म्हणजे कमी किमतीची कंपनी पाहिजे, त्यांच्यासाठी ही कंपनी एकदम छान आहे.
कंपनीची किंमत पण कमी आहे. दर महिन्याला तुम्ही याच्यामध्ये एक शेअर जरी घ्यायचा म्हणला तर फक्त 50 रुपये लागतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा शेअर घेऊ शकता. कंपनी चांगले रिटर्न देऊ शकते. ट्रॅव्हल क्षेत्रात काम करणारी ही कंपनी आहे आणि लोक फिरण्याला कमी करणार नाहीत. पैसा थोडा जरी आला तर लोक ट्रिप काढतायत, देवदर्शनाला जात आहेत आणि मोजमजा करण्यासाठी जात आहेत, हॉटेल बुकिंग करतायत. त्याच्यामध्ये ही कंपनी काम करते. तर हे भविष्यामध्ये ही पण चालणार आहे. मार्केट कॅप 7,815 करोडचं मार्केट कॅप आपण बघू शकतो. स्टॉकचा पी 46.9 आहे. ROC 54.6 आणि ROE 46.9 म्हणजे जवळपास 47. हे दोन्हीही आपण चांगले असलेले बघू शकतो. दोन्हीही जबरदस्त आहेत. आणि फेस व्हॅल्यू जर पाहिली तर 1ची आहे. प्रॉफिट ग्रोथ बघा 25ची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. प्रमोटर होल्डिंग 64.3 म्हणजे हे सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला मिळतात. EPS बघू शकता कंटिन्यू वाढलेले आहेत. इथं बघू शकता मीडियन पी जो आहे त्याच्यावर EPS चांगले सतत वाढत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि कंपनी मीडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे. 44 रुपयाला मिळणारी कंपनी मीडियन पीच्या खाली ट्रेड करत आहे. EPS चांगले आहेत. मग आपल्याला मीडियन पी जो आहे तो 62चा आहे. तुम्ही इथं बघू शकता 62चा मीडियन पी आहे. आणि इतकी चांगली कंपनी जर इथं मिळत असेल आपल्याला तर अशा वेळेस गुंतवणूक करायची नाही तर मग कधी करायची? कंपनी चांगली आहे. आता केलेली गुंतवणूक आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते. मित्रांनो, पुढे जाण्याच्या आधी तुम्हाला एक सांगायचं आहे की हा जो IPO मी काल सांगितला होता तुम्हाला, ABS मरीन, हे 2 IPO मी भरले होते. तुम्ही इथं बघू शकता 15 तारीख याची शेवटची होती. आणि हे दोन्ही IPO मी भरलेले होते, ABS मरीन आणि व्हेरिटास. दोन्हीलाही चांगलं रिटर्न होतं. व्हेरिटासला तर 100% जास्त रिटर्न होतं. ABS मरीनला 67-68% जवळपास रिटर्न होतं. पण 50%च्या पुढं असेल तर मी भरतो. 5 अकाउंटवरून हे दोन्ही IPO मी भरले होते. त्याच्यामध्ये व्हेरिटास तर लागला नाही, पण ABS मरीन हा एका अकाउंटवर लागलेला आहे. काल रात्री 10 वाजता आम्ही हे पाहिलं तर आम्हाला इथं बघू शकता तुम्ही, इथं मी नाव पण ठेवलेलं आहे. तुम्हाला मी दाखवतो. इथं तुम्ही बघू शकता हे माझं नाव ठेवलेलं आहे मी तिथं. आणि वरचं नाव कट केलं आहे, पॅन नंबर कट केलेला आहे. आणि शेअर किती अलॉट झाले तर 1000 शेअर होते. आणि अप्लाय 1000 शेअर्सच केलेलं होतं. तर 1000 शेअर ह्या कंपनीचे मिळालेले आहेत. तर ह्या कंपनीचं ग्रे मार्केट प्रीमियम GMP जो आहे तो आता इथं बघू शकता 64.8चा आपल्याला इथं पाहायला मिळते. वर नाव बघा, वर नाव आलं नाही. ह्याचा GMP आहे 64.63. अजून लिस्ट व्हायला सोमवारी लिस्ट होणार आहे. तर अजून लिस्ट व्हायला वेळ आहे. तोपर्यंत GMP कदाचित खाली आणि वर दोन्हीकडे जाऊ शकतो. बघूया, निदान 50%चा GMP तरी ह्या कंपनीवर मिळू शकतो. हे आपण पाहिलंच. आता पुढे बघू. इझी ट्रिप्सचे सेल्स बघू शकता. मार्च 2012 पासूनचे 358 करोडचे सेल्स आहेत. ते 463 पर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. मध्ये सेल्स तुम्ही कमी झालेले बघू शकता. मार्च 2013ला 598, 800, 1000, 800, पुन्हा 100. 2017ला 100, 2018ला 100, 2019ला 100 आणि 20ला 141. तिथून सेल आपल्याला 20 पासून वाढलेले पाहायला मिळू शकतात. 138, 233, 430 म्हणजे सेल्स हे 2021 पासून आपण वाढलेले बघू शकतो. नेट प्रॉफिटही तसंच असणार आहे. 1 करोडचं नेट प्रॉफिट 2018ला 0 झालं होतं. नंतर 24, 35, 62, 107, 147 आणि 167 म्हणजे प्रॉफिट हे आपल्याला 19 पासून वाढलेलं पाहायला मिळू शकते. तर सेल्स हे आपल्याला 21 पासून वाढलेले पाहायला मिळू शकतात. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे, चांगली आहे. इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ तर 5 वर्षाची 103% आहे. आणि सेल्स 10 वर्षाची 52%, 3 वर्षाची 43%. स्टॉक प्राईस CAGR आहे बघा 3 वर्षाचा 54% मिळाला आहे. 58% मिळाला तर 1 लाखाचे 10 वर्षामध्ये 1 कोटी रुपये होतात. तर ही कंपनी चांगला CAGR आपल्याला इथं बनवून देऊ शकते. तर ह्या कंपनीवर तुम्ही लक्ष ठेवू शकता. रिझर्व पाहिलं तर 437 करोडचं रिझर्व आहे. तुम्ही इथं रिझर्व बघा 437 करोडचं रिझर्व आहे. आणि कर्ज जर पाहिलं तर 116 करोडचं कर्ज आहे. त्यामुळे कर्जही कंपनीवर जास्त नाही. वरून जर सूट पाहिली, ऑल टाईम हायपासून जर सूट पाहिली तर 32%चं डिस्काउंट याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे आपल्या नियमात बसणारी कंपनी आहे. सध्या सपोर्टवर ट्रेड करत आहे. इथं बघू शकता 44.10 वर ट्रेड करत आहे. काल ह्या कंपनीमध्ये मी तर खाली घेतलेलंच आहे, पण काल ह्या कंपनीमध्ये मी पुन्हा काही शेअर ॲड केलेले आहेत.
म्हणजे मी केले म्हणून तुम्ही करायलाच पाहिजे असं काही नाही, पण एक सांगतो की ही कंपनी भविष्यामध्ये चांगले पैसे बनवून देऊ शकते, त्यामुळे हिच्यामध्ये मी पुन्हा ॲडिंग केलेलं आहे. कंपनी चांगली आहे, सपोर्टवर आहे. बघा, ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता. पुढची कंपनी आहे SBSFC फायनान्स क्षेत्रामधली ही कंपनी ₹81.50 ट्रेड करत असलेली आपण पाहू शकतो. म्हणजे ही पण कंपनी किमतीच्या मानानं स्वस्त म्हणायला हरकत नाही. मार्केट कॅप 8,752 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 36.9 म्हणजे जवळपास 37, ROC 10.9, ROE 10.5. हे दोन्ही कमी दिसतात आपल्याला, पण फायनान्स क्षेत्रातल्या कंपन्यांमध्ये ROC व ROE दोन्ही कमी असतात, ते आपण सोडून द्यायला पाहिजे. फेस व्हॅल्यू 10ची आहे, म्हणजे भविष्यामध्ये स्टॉक हा स्प्लिट होऊ शकतो. प्रॉफिट ग्रोथ 57.6, एकदम चांगली प्रॉफिट ग्रोथ आपण ह्याच्यात बघू शकतो. प्रमोटर होल्डिंगही चांगली आहे, 60.7ची असं प्रमोटर होल्डिंग आपण इथं पाहू शकतो. EPS वाढत आहेत, म्हणजेच प्रॉफिट वाढत आहे. तुम्ही इथं बघू शकता. मीडियन पी 44.9, त्याच्याही खाली कंपनी ट्रेड करत आहे. म्हणजे गुंतवणुकीसाठी ह्या कंपनीमध्ये ही एक चांगली संधी आपल्याला मिळत आहे. रेव्हेन्यू जर पाहिले तर मार्च 2019 पासूनचे रेव्हेन्यू 177 करोड होते, ते 1019 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. नेट प्रॉफिट 24 करोड होतं, तर ते 237 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट. कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करत असताना ह्याच गोष्टी बघायला पाहिजे की त्याची सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे का. निदान 20च्या आसपास असली तर स्टॉक प्राईस CAGR आपल्याला 25-26च्या आसपास मिळतात. त्यामुळे कोणतीही कंपनी सांगितली तर घेण्याआधी त्या कंपनीचे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट असायला पाहिजे. आणि स्टॉक प्राईस CAGR जो आहे तोही 26च्या आसपास असायला पाहिजे, तरच आपले पैसे एक लाख जर गुंतवले तर 10 वर्षामध्ये त्याचे 10 लाख होऊ शकतात. म्हणजे 10 वर्षामध्ये 26चा CAGR असेल तर कंपनी पैसे 10 पट करते. तर अशाच कंपनीमध्ये गुंतवणूक करायची, बाकी कोणत्याही कंपनीमध्ये गुंतवणूक करायची नाही. ज्याचे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट चांगले आहेत आणि स्टॉक प्राईस CAGR 26 आहे, त्याच कंपनीमध्ये गुंतवणूक करायचा विचार करायचा. बाकी कंपन्या बघायच्याच नाही, तरच आपला पैसा बनू शकतो. नाहीतर चुकीच्या ठिकाणी जर पैसे अडकून राहिले तर आपला पैसा बनणार नाही. जर तसं काही झालं असेल तुमच्या पोर्टफोलिओमध्ये, चुकीच्या कंपनीमध्ये पैसे तुम्ही 10,000 टाकलेले आहेत आणि 2,000 लॉस चालू आहे, तर त्या कंपन्या आता लॉसमध्ये विकलेल्या परवडतात. आणि चांगल्या कंपन्यामध्ये जर गुंतवणूक केली तर तुमचे ते 2,000 लगेच कवर होतील. तर ही एक कला आहे की लॉसमध्ये सुद्धा तुम्ही विकून तुम्ही प्रॉफिट करू शकता. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू शकता. बॅलन्स शीट जर पाहिलं तर रिझर्व आहे 1706 करोडचं रिझर्व तुम्ही इथं बघू शकता. हे रिझर्व आहे. आणि कर्ज जर पाहिलं तर ते 3,996 करोडचं कर्ज आहे. म्हणजे ह्या कंपनीमध्ये आपल्याला इथं कर्ज जास्त असलेलं आपण पाहू शकतो. पण बँकिंग क्षेत्रातली कंपनी आहे, फायनान्स क्षेत्रातली कंपनी आहे, त्यामुळे ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये जास्तच असतात. वरून जर डिस्काउंट पाहिलं तर 13% डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळते. जास्त डिस्काउंट नाही आहे, पण चार्ट जर बघितला तर IPO जिथं लिस्ट झाला होता त्याच्यापेक्षा थोडीशी कंपनी खाली ट्रेड करत आहे. म्हणजे जवळपास 82च्या आसपास लिस्ट झाला होता आणि 81.61वर कंपनी सध्या ट्रेड करत आहे. 80 आणि 82च्या मध्ये ह्या कंपनीवर गुंतवणूक करायला चांगली संधी आहे आणि कंपनी सध्या तिथंच ट्रेड करत आहे. एकदम सपोर्टवर म्हणायला हरकत नाही अशी कंपनी ही सध्या ट्रेड करत आहे. पुढची कंपनी आहे ट्रॅक्सन टेक्नॉलॉजी, ₹92.10 ट्रेड करत आहे. ही कंपनी 100 रुपयाच्या मध्ये असलेली आपण पाहू शकतो. एकच कंपनी ॲस्ट्रल आहे, ती खूप आपण महाग असलेली आपण पाहू शकतो आणि ऑल टाईम हायवर चालू आहे. त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची आता संधी नाही. पण ह्या सगळ्या कंपन्या आपण 100 रुपयाच्या खाली असलेल्या पाहिलेल्या आहेत. IT क्षेत्रामध्ये काम करणारी ही कंपनी. मार्केट कॅप जर पाहिलं तर 955 करोडचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी 32.3 आहे, ROC 11.9 आणि ROE 68.9 म्हणजे जवळपास 67. चांगला ROE आहे आणि प्रॉफिट ग्रोथ 569, म्हणजे प्रॉफिट ग्रोथ किती जबरदस्त आहे या कंपनीची तुम्ही बघू शकता. आणि प्रमोटर होल्डिंग 34.9ची असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रमोटर होल्डिंग 50च्या आसपास चांगली असते, पण ती थोडीशी कमी आहे. EPS बघा, या कंपनीचे EPS इथं कमी होते, पण प्रॉफिट वाढल्यानंतर EPS हे एकदम वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात. मीडियन पीच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे. इथं बघू शकता तुम्ही, मीडियन पी जो आहे तिथं कंपनी ट्रेड करत आहे. आणि ही कंपनीसुद्धा आपल्याला कर्जमुक्त असलेली
पाहायला मिळते. ऑलमोस्ट डेप्ट फ्री, जवळपास कर्जमुक्त असलेली कंपनी पाहायला मिळते. सेल्स बघा, सेल्स जे आहे ही तर सेल्स बघा मार्च 2018 पासूनचे 28 करोडचे सेल्स 83 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली. अजून एक क्वार्टर त्याच्यात ॲड होईल. नेट प्रॉफिट आहे जे -28 होतं, -22 होतं, -54 होतं, -5 पण आता मायनसवरून डायरेक्ट 33 करोडचं प्रॉफिट झालेलं आहे आणि 3 क्वार्टरचं आता 30 करोडचं प्रॉफिट झालं आहे. म्हणून एकदम प्रॉफिट ग्रोथ जी मागं आपण पाहिली 500च्या पुढची ती त्याच्यामुळेच आपल्याला पाहायला मिळत आहे. सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे आणि चांगली आहे. इथं बघू शकता प्रॉफिट ग्रोथ चालूमध्ये जर पाहिली तर 569 करोडची प्रॉफिट ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. स्टॉक प्राईस CAGR चालू वर्षामध्ये 39% मिळालेला आहे. पण भविष्यामध्ये आपल्याला इथंही स्टॉक प्राईस CAGR ही कंपनी चांगले बनवून देऊ शकते. रिझर्व जर पाहिलं तर 54 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 0 करोडचं कर्ज कंपनीवर पाहायला मिळते. वरून डिस्काउंट जर पाहिलं तर 24% डिस्काउंट आहे. म्हणजे आपल्या नियमामध्ये बसणारी कंपनी आहे. डिस्काउंट वरून चांगलं मिळत आहे. चार्ट बघा, चार्टमध्ये एकदम कंपनी सपोर्टवर असलेली आपल्याला पाहायला मिळते. 92 रुपये 15 पैशावर ट्रेड करत आहे आणि वारंवार तिनं सपोर्ट घेतलेला इथं आपण पाहू शकतो. सपोर्टवर कंपनी आहे, चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते कारण हिची प्रॉफिट ग्रोथही चांगली आहे. मित्रांनो, व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे. ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा. कंपन्या चांगल्या आहेत, भविष्यामध्ये चांगला पैसा आहे बनवून देऊ शकतात. व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.